महत्त्वाची सूचना। सदर व्हिडिओमध्ये काही ऐतिहासिक पुरावे वाचून दाखवताना श्री छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करण्यात आलेला आहे। यात कुठल्याही शिवभक्ताच्या भावना दुखावण्याचा किंवा आपल्या महान राजाचा अपमान करण्याचा हेतू नाही। एकेरी उल्लेखाबाबत क्षमस्व। नमस्कार मित्रांनो, शिवछत्रपतींचा अफजल खान वधाचा प्रसंग कोणाला नाही माहीत, पण त्यासोबतच अफजल खान वध म्हटल्यावर डोळ्यांसमोर आणखी एक गोष्ट उभी राहते, ती म्हणजे छत्रपती शिवरायांनी खानाला मारण्यासाठी वापरलेली वाघनखे। मराठी माणसाच्या अंगावर शहारे आणणारी ही वाघनखं सध्या कुठं आहेत? ती भारतात परत येणार आहेत का? हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असेल। काही महिन्यांपूर्वी हीच शिवकालीन वाघनखं खूप जास्त प्रचलित झाली होती आणि राजकीय पातळीवर वादाचं कारणही ठरली होती। आता पुन्हा एकदा याच वाघनख्यांवरती बातम्या समोर येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात वाघनखं आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे। दरम्यान साताऱ्यात नव्यानं उभारण्यात येत असलेल्या संग्रहालयामध्ये ही वाघनखं ठेवण्यात येणार आहेत। तर काय आहे नक्की या वाघनख्यांचा इतिहास? ही खरंच तीच वाघनखं आहेत का जी छत्रपती शिवरायांनी अफजल खानाला मारण्यासाठी वापरलेली होती? या सर्व प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जावं लागेल लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयात, जिथं या वाघनख्यांचा इतिहास नक्की काय आहे हे आपल्याला पाहता येईल। सोबतच काही इतिहासकारांचे यावर काय मत आहे हे सुद्धा अभ्यासण्याचा प्रयत्न करूया। चला तर मग सुरुवात करूयात लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम या वस्तू संग्रहालयातून, जिथं ही वाघनखे जतन करण्यात आलेली आहेत। या म्युझियममध्ये ठेवण्यात आलेली ही वाघनखं 4 नख्यांची आहेत। या वाघनख्यांशेजारी लावल्या गेलेल्या माहिती फलकावरती लिहिलेले आहे की 1659 साली महान मराठा सत्ताधीश शिवाजी तह करण्याच्या बहाण्याने विजापूरवरून आलेल्या एका प्रतिनिधी किंवा दूताचे पोट फाडून त्याच्या हत्येच्या होणाऱ्या प्रयत्नातून वाचले, असा दावा केला जातो की हे शस्त्र प्रत्यक्षात वापरले गेले होते। पण असाच दावा इतर शस्त्रांबाबतही केला जातो। म्हणजेच या माहितीवरून आपल्याला असे समजते की हे वाघनख श्री छत्रपती शिवरायांनी अफजल खानाला मारण्यासाठी खरंच वापरले होते की नाही हे निश्चित नाही। याच्याच खाली उजव्या कोपऱ्यात वाघनख्यांचा रजिस्ट्रेशन नंबर सोबतच ॲड्रियन ग्रँड डप याने हे दिले आहे असे नमूद केलेले आपल्याला पाहायला मिळते। सोबतच याच म्युझियमच्या अधिकृत वेबसाईटवरती याच वाघनखांची जादा माहिती आपल्याला पाहायला मिळते। ती माहिती पुढील प्रमाणे। हे शस्त्र जेम्स ग्रँड डप याच्याकडे होते। ईस्ट इंडिया कंपनीचा हा अधिकारी 1818 साली सातारा संस्थानाच्या रेसिडेंट म्हणजेच पॉलिटिकल एजंट म्हणून नेमला गेला होता। सदर शस्त्रासोबत ते ठेवण्यासाठीचे बॉक्स देखील दिलेले आहे। हे बॉक्स किंवा डबी ही ग्रँड डप स्कॉटलँडला आल्याच्या नंतर बनवली गेली होती। या डबीवरील मजकूर पुढील प्रमाणे। शिवाजीचे वाघनख जे वापरून त्याने मोगल सेनानी मारला होता। ही जुनी पारंपरिक महत्त्वाची वस्तू तो साताऱ्याला असताना मराठ्यांच्या पेशव्याचा प्रधान बाजीराव पेशवा याने दिली होती। पुढील वर्णनात 1659च्या शिवराय आणि अफजल खान यांच्यात झालेल्या भेटीचे वर्णन असून अफजल खान या विजापुरी सैन्याच्या प्रमुखाचे पोट शिवरायांनी हातात लपवलेल्या वाघनख्यांनी फाडले असा मजकूर आहे। पुढे लिहिलेले आहे की मराठ्यांचा शेवटचा पेशवा म्हणजेच बाजीराव पेशवा हा 1818 सालच्या इंग्रजांच्या विरुद्ध झालेल्या लढाईत पराभूत झाल्याच्या नंतर ब्रिटिशांना शरण आला आणि त्याला कानपूर जवळच्या बिठुरे येथे हद्दपार करण्यात आले। असं शक्य आहे की हे वाघनखे त्याने ग्रँड डपला शरणागती म्हणून दिले असावे। यात असेही लिहिले आहे की शिवाजीने 160 वर्षांपूर्वी अफजल खानाला मारण्यासाठी हेच शस्त्र वापरले असावे, याची निश्चिती नाही। म्हणजेच या मजकुरात 160 वर्षापूर्वी असं म्हटलं आहे, याचं कारण म्हणजे शिवरायांनी खानाला मारल्याच्या जवळपास 160 वर्ष नंतर ग्रँड डप याने हा मजकूर लिहिलेला आहे। हा सर्व मजकूर लिहिला असलेली वाघनख्यांसोबतची लाल डबी वाघनखांपाशी ठेवलेली नाही, मात्र याच म्युझियमच्या वेबसाईटवरती या वाघनखांचे डबीसोबतचे छायाचित्र आपल्याला सहजरित्या पाहायला मिळते। आता या वाघनखांची व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेल्या रजिस्टरमध्ये झालेली नोंद पावती पाहूयात। या पावतीमध्ये ही वस्तू संग्रहालयास भेट देणाऱ्या व्यक्तीचे नाव ॲड्रियन ग्रँड डप असे दिले आहे। 1889 साली त्याने हे वाघनख म्युझियमला भेट दिल्याची नोंद आपल्याला पाहायला मिळते। यातच खाली असंही लिहिलेलं आहे की हे वाघनख उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को देशात तयार होणाऱ्या एका लाल रंगाच्या चामड्यापासून बनलेली डबी म्हणजेच रेड मोरोक्को या डबीत ग्रँड डप याने दिलेला आहे। या वाघनख्यांचा आकार 3.5 सेंटीमीटर रुंद आणि 8.6 सेंटीमीटर लांब असा सांगितला गेलेला आहे आणि हे वाघनख डाव्या हातात घालण्यासाठीचे आहे असेही या माहितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। जर तुम्हाला ही सर्व माहिती वाचायची असेल तर तुम्ही व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट या म्युझियमच्या वेबसाईटवरती जाऊन ही सर्व माहिती वाचू शकता। आता पाहूयात की ही वाघनखं इंग्लंडला नेमकी कशी गेली। जेम्स ग्रँड डप हा 1818 ते 1824 या काळात सातारा संस्थानाचा रेसिडेंट म्हणजेच ब्रिटिश सत्तेचा सर्वोच्च अधिकारी होता।
त्यावेळी सातारकर छत्रपती इंग्रजांचे मांडलिक झालेले होते। यावेळी छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्याकडे साताऱ्याची गादी होती। यावेळी सातारा संस्थानाचा सर्व कारभार जेम्स ग्रँड डफच्या हुकमानुसारच चालत होता। हा जेम्स ग्रँड डफ इंग्लंडला गेल्यानंतर 1858 साली मरण पावला। या जेम्स ग्रँड डफचा एक मुलगा होता, त्याचं नाव होतं माउंट स्टुअर्ट डफ आणि याचाही एक मुलगा होता, त्याचे नाव होते एड्रियन ग्रँड डफ। एड्रियन ग्रँड डफ हा जेम्स ग्रँड डफ याचा नातू होता। हा एड्रियन तोच व्यक्ती आहे ज्याने व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमला ते वाघनखं भेट दिले होते। याच एड्रियन डफचा बाप म्हणजेच माउंट स्टुअर्ट डफ याने 1875 साली वाघनखांबाबत एक महत्त्वाची नोंद केलेली पाहायला मिळते। 2 मे 1875 साली त्याने राजाराम महाराज तिसरे उर्फ आबासाहेब महाराज यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान त्याने छत्रपतींच्या जवळील काही खास वस्तू पाहिल्या होत्या। त्यातील वाघनख्यांचे वर्णन त्याने पुढील प्रमाणे केलेले आहे। या महत्त्वाच्या वस्तूंमध्ये 2 वाघनखे होती, जी त्या वाघनख्यांच्या प्रसिद्ध मालकाने म्हणजे छत्रपती शिवरायांनी एका आणीबाणीच्या कठीण प्रसंगी वापरली होती। माझे वडील म्हणत त्या प्रसंगात फक्त एकच वाघनख आणि एक बिछवा वापरला होता, पण सध्याचे रक्षक म्हणतात की महाराजांनी 2 वाघनख वापरली होती, जे अशक्य आहे। या 2 पैकी माझ्याजवळ असणाऱ्या वाघनखाची हुबेहूब प्रतिकृती आहे। या 2 पैकी माझ्याजवळ असणाऱ्या वाघनखाची हुबेहूब प्रतिकृती आहे, पण दुसरे वाघनख मात्र वापरण्यासाठी अत्यंत योग्य आणि थोडे लहान आहे। त्याला फक्त 3 नखे आहेत। माउंट स्टुअर्ट डफ यांच्या लेखनातून असे समजते की सातारच्या छत्रपतींजवळ एकूण 3 वाघनखं होती आणि यातलीच एक वाघनख शिवरायांनी अफजल खानाला मारण्यासाठी वापरलेले होते। आता या सर्व गोष्टींचा निष्कर्ष पाहूयात। निष्कर्ष पहिला, म्युझियमच्या वेबसाईटवरील माहितीनुसार 1818 साली दुसऱ्या बाजीराव पेशव्याने जेम्स डफ याला शिवरायांचे हे वाघनख शरणागती पत्कारताना दिल्याची शक्यता आहे। हे तेच वाघनख आहे जे जेम्स डफ याच्याकडून पुढे माउंट स्टुअर्ट डफ याच्याकडे गेले आणि पुढे माउंट स्टुअर्ट डफचा मुलगा एड्रियन डफ याने एका डबीसोबत ते म्युझियमला भेट दिले। हे वाघनख शिवरायांचे जरी असले तरीही त्यानेच खानाचे पोट फाडले असल्याची निश्चिती पाहायला मिळत नाही। शिवरायांनी अफजल खानाच्या भेटीप्रसंगी निश्चितच एकाहून जास्त वाघनख बनवून घेतले असावेत, यात तिळ मात्र शंका नाही। आता या 3 वाघनख्यांमध्ये शिवरायांनी अफजल खानाला मारण्यासाठी कोणते वाघनख वापरले याचीही निश्चिती नाही। सध्या या 3 पैकी एक वाघनख इंग्लंडमध्ये तर उर्वरित 2 वाघनख ही साताऱ्यामध्येच आहे। हे इंग्लंडमधील वाघनख पुन्हा भारतात येत आहे ही शिवप्रेमींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, परंतु यातून महाराजांच्या नावावर राजकारण करण्याचा प्रयत्न होत असल्यास इतिहासप्रेमींनी सावध राहावे। राजकारणाला बळी न जाता हे वाघनख पुन्हा येत असल्याचा आनंद निश्चितच साजरा झालाच पाहिजे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढील व्हिडिओ, तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।